माझी जुनी युक्ती काही आजकाल काम करत नाही यार. गेले ते दिवस जेव्हा मला चांगले ससे आणि हरिण मिळायचे. हा, सोन्याचे दिवस होते ते माझे. हा. अरे खोदा पहाड आणि निकला चुहा. काय होत नाही, उंदीर तर आहे. हा उंदीर रताळ घेऊन कुठे चाललाय? आज तर मेजवानी आहे. थांब तिथे. कोण आहे तू? मी तुला इथे आसपास कधीच नाही पाहिला. अरे काय, तू ऐकलं नाही का मी काय बोललो? हो, मी ऐकलं. काही गरज नाहीये. मी का माझ्या शिकारीचं नाव आणि त्याच्या जागेबद्दल विचारू? मला घाबरायचं काही कारण नाही. मला तर फक्त डोकं लावायचंय. आईने मला शिकवलं होतं की सगळ्या संकटांचं निवारण फक्त डोकं लावून होऊ शकतं. मला एकदा करून पाहायला हवं. अरे कोल्हे दादा, मी तर माझ्या चांगल्या मित्राकडे अस्वल रेड्याकडे भेटायला चाललोय. अस्वल रेडा हा कोणता जीव आहे? तो एक असा जीव आहे ज्याचं शरीर अस्वलासारखं आहे आणि तोंड म्हशीसारखं आहे आणि त्याचं आवडतं खाद्य कोल्ह्याचं मांस. काय हा मला खरंच सांगतोय? असा कोणता जीव आहे? जर तू अस्वल रेड्याला बघितलं नसशील तर माझ्यासोबत चल कोल्हे दादा. रस्त्याने जाता जाता आपण गाणी म्हणत जाऊ. अरे ठीक आहे, मी तुझ्यासोबत आलो असतो, पण माझ्या एका नातेवाईकाचा वाढदिवस आहे. मी आता तिकडेच चाललोय. तू जा पुढे. अरे बाप रे, मला तर त्याचं नाव ऐकूनच भीती वाटली. मी तर आता इथून पळतो. किती वेळ झाला मी असाच बसलोय. कमीत कमी एक ससा तरी इथून जायला पाहिजे. भूक लागलीये. इथे बसून काही नाही होणार. निघतो मी इथून. एक उंदीर पुरेल मला. अरे काय तू अंधळा आहेस? कोणाही समोर कधीही उडी मारतोस? तू मला ओळखलं नाहीस का रे? तसं तर सगळे लहान प्राणी मला बघून घाबरतात. अच्छा, पण मी तर तुला हुशार, चांगले कपडे घातलेला एक तरुण मुलगा समजत होतो. छे, असं तर नव्हतो बोललो मी. तर मग? जसं काही तुला कळलंच नाही. हा तर खूपच मूर्ख दिसतो. जर मी सतर्क राहिलो तर मी याच्या तावडीतनं सुटू शकतो. हो ठीक आहे. तुम्ही कोणीतरी चांगल्या व्यक्ती आहात. तुम्हाला काय हवं? मला तुला खायचंय. मी तर माझ्या चांगला मित्र अस्वल रेड्याला भेटायला चाललोय. अस्वल रेडा? हो, अस्वलासारखं शरीर आणि रेड्यासारखं तोंड आणि पक्षी त्याचं आवडतं खाद्य आहे. तू पण माझ्या सोबत चल. रस्त्याने जाता जाता आपण खूप सारे गाणे म्हणूया. माझा मित्र तुला पाहून खूप खुश होईल. चल. अरे मित्रा, मला जरा बरं नाही वाटत आहे. ताप आणि खोकल्यासारखं वाटतंय. तू जा, मला नाही यायचं. मूर्ख, इकडले सगळे लोक मी जे काही बोलतो त्यावर सहज विश्वास ठेवतात. हे काय? तू मला पाहून घाबरला नाहीस? अरे बापरे, मी तर घाबरलो. मी दोनदा घाबरलो. अजून एकदा घाबरायचं आहे का? तू काय माझी चेष्टा करतोयस? अरे नाही, मी तर घाबरलो. मला काहीही करून ह्याला इथून पळवायला हवंय. काय तू मला पाहून माझी सुंदरता बघतोयस का? मी विचार करत होतो की मी तुला खाऊन टाकीन. अरे हो का? मग तर तुला थोड्या वेळ थांबावं लागेल. का बरं? कारण मी माझ्या सगळ्यात चांगल्या मित्राच्या घरी अस्वल रेड्याकडे चाललोय ना. अस्वल रेडा हा कोण आहे?
हा तो एक असा जीव आहे जो दिसतो अस्वलासारखा पण ज्याचा चेहरा रेड्यासारखा आहे आणि त्याला सापासारखे फक्त मांसाचे प्राणी खूप आवडतात. कोण आहे तो? असा कुठला जनावर तरी आहे का? म्हणूनच तर मी चाललोय. तुम्ही पण चला. जाता जाता आपण रस्त्यात खूप सारी गाणी म्हणू. अरे मित्रा, आज नाही, तू जा. अरे बाप रे, आता मी वाचलो. ना 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 ना. अरे हा कोण आहे? मी कोण आहे? अरे बाप रे, हा कोण आहे? तू एक उंदीर आहेस ना? मला काही करून माझा जीव वाचवून इथून पळावं लागेल. जे मी विचारतोय तू ऐकलं नाहीस? हो, मी एक उंदीर आहे. तुम्हाला काय हवंय? काय बोललास तू? आजपर्यंत कोणीही माझा अपमान केला नाही. तू असं म्हणू शकतोय कारण तू आतापर्यंत कोणा शक्तिमानचा सामना नाही केलाय. अच्छा, असं आहे तर. अरे काय नाही काय नाही, थांब तू जरा. तुला काय वाटतं मी कोण आहे? ह्या जंगलातले सगळे प्राणी मला बघताच घाबरून जातात. खोटं नको बोलू, आधी सिद्ध करून दाखव. बरं, ये माझ्या मागे जरा. मी तुला सांगतो की मी कोण आहे ते. तू म्हणतोच आहेस तर मी बघून घेतो. ओय! अरे माझ्यावर दया कर, मला मारू नको, मला मारू नको. मला वाटतं हा जे म्हणतोय त्यात तथ्य आहे. अरे ए! तो खरं बोलत होता. हा काही असा तसा जनावर दिसत नाही. अरे हा तर तोच अस्वल रेडा आहे ज्याबद्दल उंदीर सांगत होता. मी गरीब बिचारा भालू आहे. मला माफ कर. मी तुला न ओळखताच तुला आव्हान दिलं. आता मी तुझी ताकद ओळखतो. कृपा कर आणि मला सोडून दे. ठीक आहे, मी तुला माफ करतो, पण माझ्या आजूबाजूला पण कधीच भटकायचं नाही. चल निघ. मूर्ख पण आला आणि माझा जीव वाचला. जिथेही बघतोय तिथे फक्त कोंबड्यांचीच दुकानं दिसतायत. चारी बाजूंना कोंबड्यांची दुकानं असल्यामुळे जंगलात मला कोंबडी दिसत नाहीये. कोंबडी तर सोडाच, पण दुकानं झाल्यामुळे मला कोंबडीचा एक पंख सुद्धा मिळत नाहीये. काय करू? हे तर कोंबडीचं पीस दिसतंय. हे कुठून आलं? असं वाटतंय या घरात कोंबडी नक्की शिजते आहे. खूप दिवसांपासून सुगंध नाही मिळाला. अरे बापरे, माझं डोकं. हे काय आहे? आई, मला माझं पुस्तक नाही मिळतंय. काय? पुस्तक नाही मिळत आहे? उद्या तुझी परीक्षा आहे, तिथेच कुठे ठेवलं असेल, शोधून वाच. खूप हुशार आहे, पण माझ्यापेक्षा हुशार नाहीये. पुस्तक बाहेर फेकून स्वतःला खूप हुशार समजतो. आजकालच्या मुलांना काही शिकायचं नसतं तर काहीतरी कारण शोधत असतात. वा, गावातली गावराणी कोंबडी, मजा येईल. ये ये इकडे ये. अरे, याची आई आली. असं वाटतंय सोबत तिचा नवराही येतो आहे. अरे वा, भरलेला परिवार आहे. वा, एक एक करून खाईल तर खूप दिवस निघून जातील. आणि यांच्या सोबत ही छोटी पिल्लं, त्यांची चव तर काय सांगू. देव जेव्हाही देतो छप्पर फाडून देतो. पूर्ण कोंबडीचा भांडार. यांना खायचा विचार करून करून तोंडात पाणी येतंय.
अच्छा ऐका, मी यांना पाढे तर शिकवले आहे, पण ABCD कसं शिकवायचं आपण? ABCD ते काय असतं आई? इंग्रजीची अक्षरं. यांना ABCD शिकवायचं आहे, पण कसं शिकवायचं आपण? कोण शिकवेल यांना? ABCD शिकवणाऱ्या एखाद्या चांगल्या शिक्षकांना घेऊन या. मी शोधून घेऊन येतो. या जंगलात यांना कोण शिक्षक मिळणार आहे? पण यांना ABCD शिकवणारा इंग्रजी शिक्षक हवाय. आणि मला काय पाहिजे? मला कोंबडी पाहिजे. दोघांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मला इंग्रजी शिकावंच लागेल. डिंगे डिंगा डिंगे डिंगा. Wow! Success! मी खूप शोधलं, पण ABCD शिकवणारं मला कुठेच नाही मिळालं. हॅलो कोंबडीचे बाबा आणि कोंबडीचे आई. हाऊ आर यू? हाय चिल्ड्रन्स, आर यू हॅपी? काय? कॉफी? आई, हे कॉफी मागताय. कॉफी चहा वगैरे नाही. हॅपी म्हणजे आनंदी होणं. इंग्लिश आहे हे, इंग्लिश. इंग्रजी? तुम्ही इंग्रजी शिकवता? आय एम सॉरी, मी तर माझ्याबद्दल सांगायचंच विसरलो. आय एम कोल्हा शिक्षक. जंगलात स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतो. मी मूर्ख मुलांना थोड्याच दिवसात म्हणजे फार कमी वेळात इंग्रजी वाचायला आणि बोलायला शिकवतो. आता इतक्यातच मी 2 जंगली कोंबड्यांच्या परिवाराला इंग्लिश शिकवलं. एका झटक्यात त्याच्या परिवाराला ABCD कोणी शिकवलं? मी शिकवलं. आणि जे माझ्याकडे क्लासला येऊ शकत नव्हते त्यांना मी घरी जाऊन होम ट्युशन सुद्धा दिले. हो, चालेल आम्हाला. या पोरांना काय तुम्ही ABCD शिकवू शकता? यात कोणती मोठी गोष्ट आहे? इंग्रजी शिकवणंच तर माझं काम आहे. यांना शिकवता शिकवता मी तुम्हालाही इंग्रजी शिकवून देईल. आम्हाला पण? का नाही? जर तुम्हा सगळ्यांची इच्छा असेल तर तुम्ही सगळे इंग्रजी शिकू शकता. शिक्षणाचं काही वय नसतं. अच्छा. ओ, आता आम्ही शिकून काय करणार नेमकं? तुम्हाला काही करायची गरज नाहीये. जे काही करायचंय ते मी करेन. तुमचे जे नातेवाईक असतील किंवा शेजारी असतील त्यांनाही बोलवून घ्या. त्या सर्वांना एका झटक्यात फर्राटेदार इंग्रजी शिकवून देईल. त्या लोकांना आम्ही नंतर बोलवू. पहिले यांना ABCD तर शिकवून द्या. ओके. चला मुलांनो, मी तुम्हाला इंग्रजी शिकवतो. चला. A&T ant. B-A-T bat. C-A-T cat. D-O-G dog. E-L-E-P-H-A-N-T elephant. F-A-N fan. G-U-M gum. H-E-N hen. I-C-E-eyes. J-O-K-E-R joker. K-I-T-E kite. L
LAMP lamp. M इकडे इकडे. MNGO mango. NOSE nose. ORNG orange. PARROT parrot. QUEEN queen. RAINBOW rainbow. ABCDEF GHIJK LM NOP QRSTU VWXYZ. ABCDEF GHIJK LM NOP QRSTU VWXYZ. SHEEP sheep. TIGER tiger. UMBRELLA umbrella. VIOLIN violin. WATCH watch. XRAY X-ray. Y, oh God, YAK yak. ZEBRA zebra. ABCDEF GHIJK LM NOP QRSTU VWXYZ. ABCDEF GHIJK LM NOP QRSTU VWXYZ. ABCDEF GHIJK LM NOP QRSTU VWXYZ. ABCDEF GHIJK अरे मला चोच नका मारू. अरे बापरे बापरे बाप. मंजू, अगं मंजू, काय झालं गोलू? तू चल ना, मी तुला एक गंमत दाखवतो. कुठे आहे गोलू? माझ्यासोबत चल ना. मंजू, अंडी उबली आहेत. ते बघ, कोंबडीच्या पंखाखाली पिल्ल. अरे पिल्ल. कोणे एकेकाळी एका गावात 2 मांजरी होत्या, चिक्कू आणि मिक्कू. त्या दोघींना खूपच बदमाश होत्या. जशी संधी मिळेल तशा त्या खायच्या गोष्टी पण चोरायच्या. असंच एकदा चिक्कू आणि मिक्कू एका घरात चोरी करायला घुसल्या. त्या दोघींना तिथे एक पोळी मिळाली.
मिळालेली पोळी घेऊन चिक्कू आणि मिक्कू त्या घरातून पळून गेल्या. त्यांनी पोळी आपसात वाटून घ्यायचं ठरवलं आणि मिक्कूने त्याचे तुकडे केले. पण तेव्हा एक तुकडा मोठा आणि एक तुकडा छोटा झाला. मोठ्या तुकड्यासाठी दोघांमध्ये भांडण सुरू झालं. तिथल्याच एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या एका छोट्या माकडाने ते बघितलं. त्याने खाली उतरून त्या मांजरींना म्हटलं, मित्रांनो, तुम्हा दोघांमधल्या अडचणींचा उपाय आता मी सांगतो. एक मोठा आणि एक लहान. हे मी तुम्हा दोघांना समान वाटून देऊन देईन. हा तर थोडासा मोठा आहे. हे घ्या. हा तर थोडासा मोठा आहे. आता बरोबर करून देतो. आणि आता तरी पण चूक झालीये. असं करत माकडाने ती पूर्ण पोळी खाऊन टाकली. जवळच्या झाडावर चढून गेला. लाजे खातर त्या मांजरी मान खाली घालून चालल्या गेल्या. थलवचुपारा गाववाल्यांना शहरात पोहोचण्याकरता जंगलाच्या मार्गे खूप वेळ चालावं लागे. त्या रस्त्यावर 2 चोर लोकांना लुटायचे. असं काही असेल तर आपल्या मालकांचं नाव सुद्धा त्याच्यात जोडायला सांगेल. कुठे? चहाच्या दुकानाच्या हिशोबाच्या वहीत? नाही मालक, पंचतंत्रांच्या गोष्टीत तुम्हीच काहीतरी मालक आहात. तू एक नवीन गोष्ट का नाही लिहित? भालू तंत्रकथा माझ्या वीर गाथेबद्दल सगळ्यांना कळू दे. हा, तर मग पहिल्या लाईनीत असं काही लिहू का की तुम्ही एक बुद्धिमान आणि शूरवीर अस्वल होते ज्यांनी एका हिरणाला एका झटक्यात पाडलं. अरे पण मी तर एका आक्रमणात एक हरिण सुद्धा मारलं नाहीये. अरे नाही, आपण तर फक्त हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही एक खूप शूरवीर नायक आहात. अच्छा, तर ठीक आहे, हे चांगलं आहे. तर मग तू असं लिहू शकतोस की महाराजा भालूनी एका आक्रमणात सिंहाला मारून टाकलं. तू तसंही सगळं खोटंच लिहितो आहेस. एक खोटं अजून. अच्छा, सिंह, तुमची इच्छा तर चांगली आहे, पण गरज नाहीये सिंहासोबत नको खेळायला. जर चुकून सिंहराजाने वाचून घेतलं तर आपल्यावर तर खूप मोठं संकट येईल. ते बघ, कोणीतरी येतंय. अरे मालक, आपण तर इथेच थांबू. या, त्याच्याकडून सगळं ओरबाडून घेऊ. मी तिला एकाच आक्रमणात खाली पाडून देऊ? मालक, फक्त तुम्हीच करू शकता. फक्त मालकच करू शकतात.
अरे देवा, काय खराब नशीब आहे आपलं. हे काय मालक? या सगळ्या तर बस फांद्या आहेत. काय फांद्या? माझे प्रिय मालक, हा तर ऊस आहे. लोखंड? अरे लोखंड नाही, ऊस आहे आणि खरंच खूप गोड आहे. हो हो. आहा, मग आजचं जेवण तर खूप स्वादिष्ट असणार. ऊस विकणाऱ्या बाईला घाबरवून तिच्याकडनं ऊस चोरी करून मास्टर अस्वल आणि कोल्हा दुसऱ्या दिवशीच्या शिकारीची वाट बघत होते. अरे माझ्या कोल्ह्या भावा, तुला कालचं लोखंड खायची इच्छा होते का? अरे काय मूर्ख आहे, तो लोखंड नाही, ऊस होता. ठीक आहे, बुद्धी तर नाही आहे पण शक्ती आहे. काय बोललास तू? नाही, मी तर हे म्हणत होतो की तुम्ही खूप बुद्धिवान आहात. तुम्ही तर बुद्धिवान आहात नाही, ते तुम्ही बीन आहे ते. नाही, आग आहे तुम्ही. बीन्स? असल्या बीन्स? बीन्स नाही, आग आहे तुम्ही, एकदम जबरदस्त. ते बघ, कोणीतरी येत आहे. मालक, हात उडी मारा. हात उडी मारू? मला माझे हात पाय नाही तोडायचे. मग हळू जाऊन त्याला पकडून घ्या. ओहो, लोक तर सांगतात की इथले प्राणी रस्त्यात खूप त्रास देतात. अरे वाचवा मला, वाचवा. अरे ओरण, तुला वाचवायला इथे कोणीही येणार नाहीये. जोऱ्यात ओरण. आपलं सगळं सामान इथे सोडून दे आणि इथून कुठे दूर पळून जा. चालला जा. या जंगली मधाचा सुगंध कुठून येतो आहे? मालक, मला तर असं वाटतंय की या भांड्यातनं येत आहे. हा, मी बघतो. वाह, चविष्ट मध. चविष्ट मध, हा चविष्ट मध. चविष्ट 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 मध. हाय हाय हाय. मालक, मला पण थोडं द्या ना. आणि असंच मास्टर अस्वल आणि कोल्हा दुसऱ्यांचं सामान चोरी करून त्यांचे दिवस आरामात घालवत होते. तेव्हा एके दिवशी, कोल्ह्या भावा, आपण आपली लपायची जागा बदलायची का? लपण्यासाठी कुठली नवीन जागा शोधू. गरज नाहीये मालिक. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात ना, तोपर्यंत आपला कोणी शिकार नाही करू शकत. म्हणून आपण आपल्या लपायची जागा बदलायला नको. कोल्ह्या भावा, तू बघितलंस? तिकडे बघ, कोणीतरी काहीतरी घेऊन इथेच येत आहे. मालक, मला असं वाटतं त्याच्या हातात जे पोत आहे ना, त्याच्यात जंगली मध असेल. पुन्हा मध? आशा करतो की लोकांनी अशाच पद्धतीने रोज मध आणावं. मालकांचं नशीब. मी तर अशी प्रार्थना करतो की आपल्या रस्त्यात कधी कोणी कोंबडी पण येवो. हा भालू आणि कोल्हा रस्त्याच्या मधोमध उभे आहेत. हेच तर ते नाहीत जे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देतात. जर हेच आहेत तर यांना धडा शिकवावाच लागेल. पहा, तो पळाला. मला तर असं वाटतंय पळता पळता त्याच्या हातातून काहीतरी पडलंय. या लवकर, पाहूयात काय ते. आहा, चविष्ट मध. मध? बघूया बघूया. हे तर खरोखरचं मध आहे. याचं वजन जरा जास्त आहे. कदाचित हे एक मोठं मध असेल. आहा, काय गोड
गोडवा आहे, काय स्वादिष्ट आहे. आ हा 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 हा, आ हा. हे तर चिकटलं. हे मध आहे की गोंद आहे? अरे ओ मालक, तुम्ही माझ्याशी खोटं बोलून मला हे मध का देत नाहीये? मला पण हे मध हवं आहे. हा, मध पिल्याने तुम्हाला झिंग चढलीये म्हणून तुम्ही मला मध पिऊ देत नाहीये तर. अरे गोंद, अरे बापरे. दुसऱ्यांचं सामान चोरी करून आरामात दिवस घालवणाऱ्या अस्वल आणि कोल्ह्याला त्या दिवशी एक गोष्ट समजली. जसा तुम्ही इतरांशी व्यवहार करता तसंच तुमच्या सोबतही होतं.